साहेबराव तेवढं आपल्या मॅटरचं काय झालं राव तुम्ही किती दिवस झाला तुमच्या पाठीमागा लागलोय अहो होईल आता साहेब माहिती ना कशी तू कोण आहे साहेब ह्यो हा अहो आपल्या पाटलांचा पोरगा न केलेल्या गुन्ह्यात 6 महिने कुजावलाय लय मस्ती जिरली असं आता चांगली चिरली त्यांची आता जाऊ दे चला आपलं बघा मॅटरचं होईल आपलं करून टाका राव होईल, साहेब. थांबा जरा काय साहेबांच्या ह्याने घ्यायला लागतं तुम- आपल्याला का गौरव शेटले टेन्शनमध्ये दिसतं काय तुला काय सांगू संग्राम शेठ नाव मोठे आणि लक्षण खोटे झालेत त्यांचे का काय झालं स्वप्नात पण डचको उठतात गुरुच्या नावाने गुरुचे सपने पाडायला लागलेत आता त्यांना काय सांगायचं तुला गौरव शेट आज एकटीच चालली वाटतं गौरव शेट नको नको गावात कसलं वातावरण माहिती आहे तुम्हाला लय दिवस झाले तिला एकटीला बघत होतो मी आईला पापड आणलेत वाटतं पण हिच्यापेक्षा तूच जरा जास्त भारी दिसती का आणि हेच पापड जर आपण दोघांनी संगती बसून खाल्ले तर तुझा काय विचार आहे तोंड बघितलं का आरशात कुत्र्या तुमच्यासारख्या नीच वृत्तीच्या मुलांमुळे आहे ना आमच्यासारख्या पोरींचं घराबाहेर पडणं मुश्किल झालंय आणि हे बघ बाकीच्या पोरींसारखं मला समजू नकोस हा परत जर माझ्या आडवा आलास ना ज्या हाताने पापड ओढले ना तोच हात तुझ्या गळ्यात असेल सरक गौरव शेट चक्क कुत्र्या अरे मला नाही रे या कुत्र्याला म्हटली अहो गौरव शेट मला चांगलं माहिती कुणाला कुत्र्या म्हणली कुणाला काय म्हणली चल चल भिकाऱ्या तू मला दारू दिलं नाही लक्षात ठेव काय दारू कापून टाका कापून आमचे जेव्हा मोठे झाले आणि रुपये बाहेर ये दाद्या तुला भूतांबद्दल काय माहिती आहे का रे नाही संग्राम शेठ भूत बीत काय नसतात अरे भूता असतात याड्या पण तुला दिसत नाही आपला तर विश्वास नाही राव संग्राम शेठ त्याच्यावर विश्वास माझं पण नाही आहे पण करावं लागतं रे विश्वास गावात तर काय चालू आहे तुला माहिती का बॉम्ब बॉम्ब बुरबुस आणि हा आत्ता तिथं संग्राम शेटकडे चाललोय त्यांच्यासमोर ही काय गोष्ट झाली ती बोलू नको बरं का नाही नाही हा. गौरव शेट. नाही तर चव घालवशील त्यांच्यासमोर सगळी यो बेकारी झाली का आवाज काय बोलू तुला अरे माझ्या डोक्यात का हो संग्राम शेट अरे कुठेही तुला का सकाळपासून गाव रे इथंच होतं गावात आणि यो विके कसा काय तुझ्यावर आज हा? अहो संग्राम शेट आज काय झालं माहिती आहे तुम्हाला काय झालं बोल ना हे तू जा तू जा अहो गौरव शेट सांगू जा जा ए, अरे जा तू जा 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 ऐक ना गौरव काय खाल्लं आज काहीच नाही अरे आज चप्पल खाल्लं का बुट खाल्ले हा संग्राम शेट काहीतरी मानता आपण असं काय खाईन काय अरे तू काय काय खाल्लं जाऊ का याला राहिले काय का? हो संग्राम शेठ हे बघा आला घे घे याला घे हो धोंडू पंत काय 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 अहो 10 रुपया स्टेट घालवले यांनी अरे बॉडी तर नीट जप ना अरे 10 रुपये सगळं गेलंय हे नाही गेलं सोडून गावातला सरपंच होता का काळी हो माहिती का तुम्हाला हा? सरपंच होता अरे तुम्ही आताचे सगळे आपण सगळं करून बसलोय मला थांबता येण्या करून बसला येऊ जा भावा तुझा राहून दे आपल्या गाड्यात पडलाय का चल चले गावरे बस तिथं 2500 ना तिथं 3 द्या काय 3 वाल्यांचं 3.5 दे काय आणि सगळा ऊस आपल्याच गुरळ आहे पाहिजे काय ना तर सगळ्यांना तोडेन ऊसासारखं आलं का लक्षात ए
बघ किती वेळ झाला आतमध्ये वाट बघते तुझी. कुठं जायचंय ग? चल दुकानात जायचंय. चल पटपट जरा दुकान बंद होईल. आप्पाकडे क्रेडिट आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं काढच्या मायला आज आप्पाकडून पैसे काढले पाहिजे. आप्पाला खरंच आज गोड म्हणून पैसे काढलेच पाहिजे. ओ ताई साहेब, आप्पा कुठे आहेत? आहेत की घरीच. मग तुम्ही कुठे निघालेत? ए तुला काय करायचंय? तुझं तू काम बघ. जात मला काय करायचंय दाखवतोस की. कोण ग? कोण तू? आमचा घरगडी आहे. गडी होय तो. अगं म्हणजे आमच्या आप्पांच्या शेपटाला बांधलेलं असतं. सारखं इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करत असतं. दुसरं काही काम धंदाच नाही त्यात. मग तुझ्यावर तर चांगलंच लक्ष ठेवत असेल. हा ना बाई तेच तर. बया सांभाळून राहा जरा. हा चल बाई पटपट दुकान बंद होईल. फिरायला बिरा जायचं का नाही? जाऊ की आता लवकरच लोणावळा. जाऊ, वातावरण लय मस्त झालंय. दादा आलो दादा. कुठे गेले ती पितार? गोराळावर गेले. चला चला. काय घेऊन बसला त्या ऊसाचा? आपल्याला भरपूर ऊस मिळतोय, त्याच्याकडून नाद लागायचं. हा पाटील बोल दाद्या. तुमच्या भावाला सांगा समजून, सख्खा नाही सख्यासारखा आहे तुमचा. अरे काय झालं ते तर सांगशील का नाही दाद्या? पाटील ऊसाचे रेट काय चालल्यात? 2,500. ते कोणी 3 मागितला 3, 3.5 मागितला 3.5, 4 मागितला 4. काही पद्धत झाली का? अरे पण गुराळ त्याचं पैसे त्याचे, तू ऊस घेतोय दुसऱ्याचा, त्याचं कशाला मला सांगतो काय पण? पाटील माझं सांगायचं काम आहे. त्याचं गुऱ्हाळ जाईन, जमीन जाईन, आणि राहिली सायली ना तुमची पाटील पण जाईन. काय अरे दाद्या, पाटील की आमची खानदानी आहे, पिढ्यानपिढ्याची माझ्यापर्यंत आहे, आणि पुढची पिढी बी घेईल. तू नको काळजी करू त्याची. जा. पोरांनो बसा, डोक्यावर पडले. का ग काय आणत होतं? अगं काय आणायचं नव्हतं. त्यांना जायचं होतं. हे बाप्पा लवकर बरं कर. एवढंच मागून आहे फक्त तुझ्या. मामाला नाद हाय पानाचा आणि मामा हाय मोठमोठ्या कामाचा. हो बाळा, ताट तयारच आहे. आता चालत हो.
गुन्ह्याची तू शिक्षा भोगलीस, पण माहितीये का तुझ्या आठवणीत आम्ही एक एक क्षण मृत्यूची झुंज दिली दादा, एक एक झुंज मृत्यूची दिली. बस कर आता. राहू दे. आला की लगेच सुरू झालं का? चल. अरे राम राम भाऊ, और दिन के बाद ये अन्नाची आठवण आली रे. कैसे क्या आना पिया? अरे अण्णा, राम राम काय घालतोयस? तिथून मागं झालं ते झालं. जावा भाऊ. तिथून पुढं माझ्या पोरांच्या नादी नाही लागायचं, लक्षात ठेव. अरे हुआ क्या भाऊ? बात क्या है? इतना गुस्सा क्यों कर रहा है? तुला माहित नाही काय झालं ती? क्या हुआ? तुझ्यामुळं माझं पोरग आत गेलं. भाऊ इतना ताव खा के बात कर रहे हो ना, तो एक बात ध्यान दे के आई. तेरा लड़का है ना, वो ये अन्ना की वजह से नहीं, तेरे खास आदमी मतलब तेरे गुरु की वजह से खराब झाला. यात अन्नाचा काय भी दोष नसतो बघ. त्या गुरुचं नाव मध्ये घेऊ नको. ओ विंदा, अब तू उसके बारे में कुछ सुनना ही नहीं चाहता ना भाऊ, तो ये अन्ना भी कुछ बताना नहीं चाहता. पर एक बात ध्यान में रख, तेरा लड़का भी जो है ना, ये अन्ना करना जब मुंह मांगी दाम लिया ना, तब अन्ना का काम किया. और कोई भी इंसान जब धंधा करता है ना, वो तभी धंधा करता है जब उसको उसमें से 2 पैसा मिलता है. तुला बरं जमलं रे चांगलं पाटलाचीच पोरं गुतवायला. भाऊ अब तुम सुनने के इसमें नहीं है, तुम आना. येतो पण लक्षात ठेव. आओ एक बात ध्यान में रखना, ये अन्ना ने कभी भी किसी का गलत फायदा नहीं लिया.